एक मिनिट, हा प्रतीकचा नंबर आहे ना? हो, मग तू कोण आहेस? मी इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. अच्छा, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट आहेस का? हा, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. अदानी एमपीएल आणि अदानी WMPL लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून. बुलढाण्यात मका पिकाचं मोठं नुकसान. मका पिकाला कोंब फुटल्यानं शेतकऱ्याला अश्रू अनावर. प्रशासनाकडे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी. नाशिकच्या येवल्यात सततच्या पावसामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. येवल्यातील निळखेडेमधील शेतकऱ्यानं 3 एकरातील कांद्यावरून नांगर फिरवला. शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान, शेतकरी हवालदिल. नाशिकच्या लासल गावात 15 दिवसापासून दडी मारलेल्या पावसाची हजेरी. उकाड्यापासून हैराण नागरिकांना काहीसा दिलासा. बळीराजालाही जोरदार पावसाची अपेक्षा. राज्यभरात पुढील 2 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज. हवामान विभागाकडून मराठवाड्यासह विदर्भाला सतर्कतेचा इशारा. तर राज्यातील काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. पुण्यात पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा. शहरासह जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा पुणे वेधशाळेचा अंदाज. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची उघडीप. दरम्यान ग्रामीण भागात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधान. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. लातूरमधील पूरग्रस्त नागरिक अद्यापही मदतीपासून वंचित. मे महिन्यातील पावसामुळे अनेक भागातील नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं झालं होतं नुकसान. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाणी पातळीत संथ गतीनं वाढ सुरू. धरणाचा पाणीसाठा 31% दौंडमधून 5000 क्युसेकनं विसर्ग. साताऱ्यातील जरंडेश्वर शुगर मिल्सच्या दूषित पाण्यामुळे कुमठे ग्रामस्थांचा एल्गार. तात्काळ लक्ष घालण्याची केली मागणी. अन्यथा अर्धनग्न आंदोलनाचा सरपंचांसह गावकऱ्यांचा इशारा. दुष्काळी झळा सोसणाऱ्या बीड जिल्ह्याला मोठा धक्का. 3 वर्षांपासून रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची मान्यता रद्द. 17 सिंचन प्रकल्पांची जलसंपदा विभागाकडून मान्यता रद्द. प्रकल्पासाठी 5,33 लाखांचा निधी देण्यात आला होता. वाशिम जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे टँकरची मागणी घटली. 20 मे नंतर एकाही गावाकडून टँकरसाठी प्रशासनाकडे प्रस्ताव नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार्किंगच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक. मनसैनिकांनी महापालिका कार्यालयात नोटा उधळल्या. टीव्ही सेंटर परिसरात पार्किंग तयार करण्यासाठी आंदोलन. भंडारा जिल्ह्यातील वर्दळीच्या रस्त्याचं काम अर्धवट. ठाकरेंच्या शिवसेनेकडून रास्ता रोको. रस्त्याचं बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील झाडावर चढत वारकऱ्यांचं आंदोलन. केजच्या सासुरामधील एकनाथ महाराज संस्थानात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत 3 दिवसापासून उपोषण सुरू. साताऱ्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या भिमाई मुक्ती आंदोलनाला सुरुवात. सातारा ते मुंबई चैत्यभूमीपर्यंत लॉंग मार्चचं आयोजन. भिमाई स्मारकासह 3 मुख्य मागण्यांवरून अनुयायी आक्रमक. नाशिक पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांची धिंड. शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कारवाई. रहिवासी परिसर बाजारपेठांमधून गुन्हेगारांची धिंड काढली. नागपूरच्या गिट्टी खदान पोलीस स्थानकाच्या हद्दीत गावठी पिस्तूल आणि काडतूस घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक. फुटाळा तलाव परिसरातील गजबजलेल्या ठिकाणी टवाळखोर पिस्तूल घेऊन फिरत होता. पुण्याच्या हिंजवडी परिसरात बंदूक दाखवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. कासारसाई परिसरात जमिनीच्या वादातून बंदूक दाखवल्याचा प्रकार. हिंजवडी पोलीस घटनास्थळी जात बंदूक दाखवणाऱ्यांना ताब्यात घेतलं. रत्नागिरीच्या देवरुखमध्ये मद्यपी नवऱ्याकडून पत्नीच्या डोक्यात कोयत्यानं वार. देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. जखमी पत्नीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार. बीडच्या अंबाजोगाईत सासरच्या सासाला कंटाळून 26 वर्षीय विवाहितेची आत्महत्या. पैशासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानं विवाहितेनं गळफास घेत जीवन संपवल्याचा आरोप. 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. जळगावात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. चारित्र्यावरील संशयामुळे 34 वर्षीय विवाहितेनं जीवन संपवलं. सासरच्या 4 जणांविरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. धाराशिवच्या उमरग्यात पोलीस पाटलाच्या मुलाची झाली होती हत्या. पोलीस तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टवर आरपीआयला संशय. सीआयडी तपासाची मागणी. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव शिवारात सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह. मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू. गोरेगाव पोलीस प्रकरणी करतायत अधिक तपास. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील एका गावातील बालविवाह रोखण्यात यश. दामिनी पथकाची कारवाई. बालविवाह रोखून पालकांचं समुपदेशन.
महिलेशी झालेल्या वादातून तिच्या मुलाचं अपहरण करणाऱ्याला पंढरपूरमध्ये लातूर पोलिसांकडून अटक. महिलेशी जुजबी कारणावरून झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी तिच्या 3 वर्षीय मुलाचं अपहरण केलं होतं. नांदेडच्या किनवटमध्ये एकाच कुटुंबातील तिघांना विषबाधा, आईसह 2 मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू. आरोग्य विभागानं गावातील पाण्याचे नमुने घेतले, तपासणी सुरू. विरारमध्ये भर दिवसा चोरट्याकडून अंड्याचा ट्रे लंपास. मनवेलपाडा तलावाजवळच्या गोदावरी दूध केंद्रातील प्रकार, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, गुन्हा दाखल. रत्नागिरीच्या खेड पोलिसांची 4 ठिकाणी अंमली पदार्थाविरोधात कारवाई, 4 अटक, 2,36,711 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. सिंधुदुर्गमध्ये रानगव्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी. व्हीपी कॉलेज परिसरातून दुचाकीवरून जाताना रानगव्याचा हल्ला, वनविभागाकडे रानगव्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. जळगावच्या विचखेडे गावाजवळ कारची दुचाकीला धडक, अपघातात एकाचा मृत्यू, 2 गंभीर जखमी. पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बारामतीच्या आंबी गावातील शेतकऱ्याचा ट्रॅक्टर आणि नांगर चोरीला, सुपा पोलिसांनी 24 तासाच्या आत चोरीचा मुद्देमाल केला हस्तगत. वाशिममधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात अचानक आग, कार्यालयातील अनेक महत्वाचे दस्तऐवज जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. जळगावच्या पारोळामधील वेल्हाणेतील अंगणवाडीची दुरवस्था, पोषण आहार बनवत असलेल्या खोलीत मातीच माती, चिमुकल्यांच्या आरोग्याला धोका, पालकांचा यंत्रणेवर संताप, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. चंद्रपूर शहरातील तुकुम मार्गावरील अपघातानंतर मनपाची अतिक्रमणाविरोधात मोहीम, 3ही झोनमध्ये कारवाई करत साहित्य जप्त. लातूर शहरातील रेणापूर नाका ते गरुड चौक रस्त्यावरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी. पावसात पूल सातत्यानं पाण्याखाली जात असल्याचं चित्र, कुठल्याही उपाययोजना होत नसल्यानं नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात. छत्रपती संभाजीनगरमधील पैठण रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं, नवीनच बनवलेला डांबरी रस्ता हातानं उखडतोय, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला गती, लांजा शहरातून जाणाऱ्या फ्लायओव्हरचं काम जलद गतीनं सुरू. कोर्ले फाटामधून जाणाऱ्या उड्डाणपुलावर गर्डर बसवण्याच्या कामाला सुरुवात. अमरावती शहरातील तब्बल 145 जीर्ण इमारती, पालिकेच्या नोटिशीनंतरही नागरिकांकडून इमारतींचा वापर. सर्वाधिक जीर्ण इमारती झोन क्रमांक 2 मध्ये राजापेठ भागात. लातूर शहरात 30 जूनपर्यंत वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर बसवणं बंधनकारक. सिक्युरिटी नंबर न बसवणाऱ्या वाहनाची कागदपत्रीय कामकाज न करण्याचा आरटीओचा इशारा. 500 रुपयांच्या बनावट नोटा बनवणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. यवतमाळच्या पुसदमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. कारवाईत 1,91,000च्या चलनी नोटा जप्त. गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी अद्यापही बोनसच्या प्रतीक्षेत. बोनससाठी कुठल्याच हालचाली नसल्यानं शेतकऱ्यांची कोंडी. खरीप हंगाम लोटल्यानंतर बोनस देणार का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. बीड जिल्ह्यातील चाकुरवाडी देवस्थानला 10,000 किलो साखरदान. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्तानं कळंबमधील भक्ताकडून साखरदान. शिवराज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधत नांदेडमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन. नांदेड परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले रक्तदान शिबिराला उपस्थित. धुळे शहरातील 154 खासगी अनुदानित पालिका शाळांमध्ये पुस्तक वाटप. 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं दिली जाणार. नाशिकच्या मालेगावात राष्ट्रसेवा दल स्थापना दिन साजरा. श्रमदान करत नागरिकांनी स्वच्छता अभियान राबवलं. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची वेळ यावर्षी पुढे ढकलण्यात आली. पालखी प्रस्थान सोहळा यंदा 3 ते 4 तास उशिरानं सुरू होणार. दरवर्षी दुपारी 4 वाजता सुरू होणारा प्रस्थान सोहळा यंदा रात्री 8 पर्यंत सुरू होणार. आदिशक्ती मुक्ताईंची पालखी पंढरीच्या दिशेनं पालखीचं प्रस्थान. जळगावात एकनाथ खडसे मुक्ताईंच्या पालखी रथाचे सारथी. मुक्ताई मंदिरात टाळ मृदंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष. मुक्ताईनगर परिसर हजारो भाविकांनी दुमदुमला. भक्तिमय वातावरणात संपूर्ण पालखीचं प्रस्थान. मुक्ताईंच्या पालखी सोहळ्यात आळंदी इथल्या वारकरी संप्रदायाच्या अश्वधाऱ्याला मिळाला मान. मुक्ताईनगरात उत्साहाचं वातावरण. 1 मिनिट, हा प्रतीकचा नंबर आहे ना? हो. मग तू कोण आहेस? मी इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. अच्छा, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. इम्पॅक्ट सबस्टिट्यूट आहेस काय? हा, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. अदानी एमपीएल आणि अदानी WMPL लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून.